जशी मला माहिती मिळाली तशी मी त्या माणसाला घेऊन डायरेक्ट सीपी साहेबांकडे गेलो. सीपी साहेब आणि क्राईम ब्रँचचे डीसीपी साहेब, सीपी ठोंबरे साहेब आणि क्राईम ब्रँचचे डीसीपी जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं एसीपी बगाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे की मला तर 15 दिवसापासून चालू आहे, तुम्हाला आज माहिती मिळाली. मी म्हणलं मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही? तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितलंय, परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही पुढे 2 दिवस वाट बघणार होतो. आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 लोकांना अटक केलेलं आहे आणि त्यांचा तपास ते योग्य ती त्यांनी चालू आहे. पोलीस एसीपी साहेब, डीसीपी साहेब आणि सीपी साहेब त्याच्यावर लक्ष घालून आहेत. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही त्यांच्यावरती वाच ठेवून आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी प्रेशर करतायत आणि त्याप्रमाणे पोलिसांकडे व्यवस्थित चौकशी चालू आहे आणि जे पुढे येईल ते मी पोलिसही सांगतील आणि मीही सांगेन. नंतर ते बघू आम्ही कसं आहे, काय याची चौकशी कशी आहे, काय नाही, काय त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहे. आमचे कार्यकर्ते सगळे बोलतात नाही साहेब आपल्याला अंबरनाथकरवरती खूप अन्याय होतोय आणि खूप हत्या झाल्यात अंबरनाथमध्ये आणि कार्यकर्त्यांची ही हत्या होऊ शकते असं ते स्वतःही बोलतायत. तर आम्ही बघू काय त्याच्या विरोधात जर काय पोलिसाला जर तपास व्यवस्थित लागला त्याच्या विरोधात आम्ही अंबरनाथच्या हितासाठी आम्ही बंद ठेवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.